हे बघा, प्रत्येक कार्यकर्ता हा आमचा सक्षम कार्यकर्ता आहे आणि त्या कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी नेत्यांना आता 3च उमेदवार, पंचायत समितीचे 2 आणि जिल्हा परिषदेचा 1-1 अशा पद्धतीनेच निवडायचं असल्यामुळं काही मर्यादा नेत्यांना सुद्धा त्या ठिकाणी होतात. युती धर्म पाळत असताना काही मतदारसंघ आम्हाला, काही मतदारसंघ त्यांना, प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते की माझ्या नेत्यानं मला न्याय द्यावा, पण काही मर्यादा असतात. आणि ज्यावेळी आपण एकदा टीमवर्क तयार होतं आहे त्यावेळी त्याही कार्यकर्त्यांची मनधरणी नेते मंडळी त्या ठिकाणी काढतील. महायुती कोल्हापूरमध्ये अभेद्य राहिली, त्याचं यशही घवघवीत या ठिकाणी आपल्याला मिळालेलं दिसतंय. तशीच इचलकरंजीमध्ये या ठिकाणी राहिली. पश्चिम महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी महायुतीनं आपल्या स्वतःला या ठिकाणी एकत्र ठेवण्याचं काम केलं. आता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काही वेळा मतमतांतर होतात. प्रत्येक कार्यकर्त्याला लढण्याची इच्छा असते आणि कार्यकर्त्यांच्या इच्छेसमोर खऱ्या अर्थानं पक्ष सुद्धा पक्षवाढीसाठी म्हणून त्या कार्यकर्त्यांना संधी देत असतो. आज जे इलेक्शन झाले, या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे स्थानिक कार्यकर्त्यांच्या इलेक्शन आहेत. पक्षपातळीवर आम्ही हे या ठिकाणी नेत असताना प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत असतं की आमच्या पक्षानं आम्हाला न्याय द्यावा, आणि म्हणून बऱ्याच ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती सुद्धा झाल्या आणि बऱ्याच ठिकाणी आम्ही युती म्हणून त्या ठिकाणी लढलो. युती म्हणून जिथं जिथं लढलो तिथं सुद्धा यश आलं, आणि जिथं एकमेकाच्या विरोधात सुद्धा काही वेळा लढण्याचा प्रसंग आला असेल तरी सुद्धा पारडं हे महायुतीच्याच पारड्यामध्ये या ठिकाणी पडलेलं आहे. आमच्याच कुठल्या तरी मित्रात ताटातलं वाटेत त्या ठिकाणी झालंय आणि नंतर पोस्ट इलेक्शन ते एकत्र त्या ठिकाणी आलेत. महाराष्ट्रानं देत असताना मॅन्डेट हे सर्वसामान्य माणसांनी महायुतीच्या बाजूने दिलेल्याचं चित्र संपूर्ण राज्यभर आहे, आणि तेच चित्र आपल्याला महानगरपालिकेमध्ये कोल्हापूरच्या दिसलं, इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये दिसलं, नगरपंचायती आणि नगर परिषदांमध्ये दिसलं. येणाऱ्या काळामध्ये हेच चित्र आपल्याला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये दिसेल.